साधारणतः गेल्या वर्षी आपल्याला जे ॲव्हरेज गावलं ड्रॅगन फ्रूटचं, हां तो साधारणतः किती ग्रामचा होता एक? कमीत कमी जास्तीत जास्त 920 ग्रामपर्यंत फळं भरलं होतं आणि एव्हरेज सरासरी म्हटलं तर 400 ग्रामपर्यंत फळं होती. म्हणजे 400 ते 900च्या 400 ते मध्ये 900 गाठूनशाने आपल्याला फळं हां भेटत आहेत. हां आणि आणि गेल्या वर्षी टोटल माल घावला तर मला 7 टनापर्यंत. बरं. साधारणतः रेट काय राहतोय? रेट मला एव्हरेज 100चा पडला तरी साधारणतः ते 100 रुपये 100 किलो. सरासरी 100 पडला. बरं. हां आणि ह्या वर्षी तर माझं 10 टनाचा अपेक्षित आहे. त्या अपेक्षेप्रमाणे म्हणजे आपले आणि ते आता दिसतंय सेटिंग पण आहे दिसतंय तसं. सेटिंग आहे, भरपूर आहे. आणि आता नवीन मध्ये पण सेटिंग चालू आहे. आपण ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये आलेलो आहे आता. तर आपलं हार्वेस्टिंग बी चालू झालेलं आहे, बरोबर ना काका? हां बरं. साधारणतः ह्याची साईज किती असेल काका? हे 450 ग्रामपर्यंत असेल. 450 ग्राम. आणि पहिला पाऊस झाला की पहिलं फुलकळं लागलेले आणि म्हणजे जेटा माल जो म्हणतात हां तो माल आहे हा. आता 450 ग्रामच्या पुढे आहे म्हणजे माल तो. 1.5 ग्रामच्या पुढे आहे. परत त्याच्यामध्ये आता दुसऱ्या स्टेपला ही कळी आपली लागत चाललेली आहे बघा इथे. हे काही इथे पाठी नवीन ती नाही ही पहिली हे बघा हां ही सेकंड स्टेपची आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर परत आता जी कळी लागते ना ही बघा ही अशी कळी लागते परत आणखी अशा पद्धतीची कळी लागत चाललेली आहे. आणि बघा, तो इथे पण दिसतंय. हां हे बघा, म्हणजे नवीन मध्ये आता पाऊस जसा चालू झाला हां तसे फ्लावरिंग चालू झाले पूर्णपणे. साधारणतः आपली बाग किती दिवसांची झाली, म्हणजे किती वर्षांची झाली? बागेला आता माझ्या 2.5 वर्ष झालीत. 2.5 वर्ष झाले. साधारणतः आपण बेसळ डोसला काय काय वापरतो? बेसळ डोसला कृषी महाजनचं ॲग्रोजनच्या. ॲग्रो तेच खत जास्ती करून वापरलं जातं. आणि नंतर मुलीसाठी सॉईल केअर सॉईल केअर वापरलेलं आहे. लिप बुस्टर, लिप बुस्टर, फास्ट बुस्टर ते आपल्या उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी काम करते ते. हां म्हणजे आपलं हे बोलतात सनबर्निंग, सनबर्निंगसाठी त्याच्यासाठी चांगलं काम करते ते. त्याच्यामुळं बाग व्यवस्थित राहते आणि उन्हाळ्यामध्ये बाग व्यवस्थित राहिल्यामुळं आता पहिल्यांदाच आपल्याला हार्वेस्टिंगला आलेली फळं पण बघायला भेटतात, बरोबर ना? आणि तुमचं नाव? शंकर विष्णू पवार, गाव? आयरे, वाहगाव, पुनर्वसन. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 9869908345. धन्यवाद.